सो ही सगळी मंडळी, ज्योती वगैरे, आम्ही पण सगळ्यांनी काम केलं. इनफॅक्ट सगळ्या रेड एफ एम टीमनं काम केलंय. तुम्हाला जर हो, दीपकनी, संजनाने डान्स केलाय. मी अर्थात आमच्या टीमची ओळख करून देणारच आहे नंतर सगळ्यांनाच. मी तुम्हाला जर काही प्रश्न आता असतील टीजर बघून, तर एखाद दुसरा प्रश्न तुम्ही नक्की विचारा. मी विनंती. दोन्ही कलाकारांच्या हाईट जी आहे ते बघून तुम्ही निवड केली का काय? हाईट मला काय आधी पात्र म्हणून ते दोघं संयुक्तिक वाटले. बाकी बोनस आहे, म्हणजे हाईटचा विचार करून नाही केला. ते जुळून आले. त्याचं मला असं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त आनंद पूजाला असेल. ऋषी मला पात्र म्हणून जास्त योग्य वाटला, त्याच्यामुळे पूजाचं नाव ऑफकोर्स आणि होतं योग्य. ताई, याची जी थीम आहे की सासूची हे बघितली जाते पत्रिका, तर त्याविषयी काय ते तुम्ही बघितली का पत्रिका? वाटतं तुम्ही ना जो प्रश्न विचारलाय त्यातच आमच्या फिल्मचं नाविन्य काय आहे हे कळतंय की असं आतापर्यंत सासू सुनेच्या जोडीमध्ये कोणी सासूची पत्रिका बघायला मागितलेली नाही. पहिल्यांदा असं घडतंय आणि त्यामुळे मग काय गमती जमती घडतात ते सगळं म्हणजे ही फिल्म आहे. मला एक आरजे बंड्याबद्दल सांगायला आवडेल की त्याचा एक सेगमेंट आहे. बऱ्याचदा मी पुण्याला ट्रॅव्हल करत असताना ऐकते, मराठी भाषेत तो बोलतो आणि समोरच्यानी मराठीतच उत्तर द्यायचं आणि खूप छान नॅक वापरतो. आपण इंग्लिश शब्द वापरतो की समोरच्याला तसं बोलायला भाग पाडतो तो, आणि समोरच्याला घाम फोडतो. त्या घाम फोडणाऱ्या बंड्याला घाम फुटलेला आम्ही बघितलंय. तो सांगण्यात आता गंमत नाहीये, पण हो डेफिनेटली म्हणजे खूप एक काहीतरी अट्रॅक्टिव्ह नाव ठेवायला हवं म्हणून ते ठेवलंय इतकं असं नाही. त्यामागे नक्कीच डेफिनेट एक थॉट आहे. आणि कठीण गोष्ट जेव्हा थोडंसं सोप्या भाषेत सांगता येते तेव्हाच ते लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे नाव इतकं सोपं आहे, त्याच्या मागचा विचार खूप इंटरेस्टिंग आहे, पण तो सोप्या भाषेत राहावा, तो प्रत्येकाला आपला वाटावा. आणि मुळात ही स्त्रीच्या भावविश्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे स्वयंपाकघरातली ती कपशी ही जरा जास्त रिलेटेबल वाटेल हा तिच्या मागचा पाडतो.